कर्नल सोफिया कुरेशी, देशाच्या सीमांवरील वीरांगना. ज्यावेळी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी 26 निरपराध पर्यटकांचे निर्घृण हत्या केली, त्यावेळी भारत गप्प बसला नाही. फक्त 2 आठवड्यात भारताने दिलं कठोर आणि निर्णायक उत्तर. ऑपरेशन सिंदूर ही एक उच्च प्रभावी सीमापार लष्करी कारवाई होती आणि या धाडसी मोहिमेचं जगासमोर प्रतिनिधित्व केलं भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी. वडोदरा येथे 1981 मध्ये जन्मलेल्या सोफिया कुरेशी यांनी बायोकेमिस्ट्रीत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर PhD सुरू केली, पण देशसेवेची ओढ अधिक होती. 1999 मध्ये त्यांनी भारतीय लष्करात प्रवेश केला. सिग्नल्स कॉर्प्समध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कर्नल कुरेशी यांनी तांत्रिक आणि संवाद यंत्रणांमध्ये प्रावीण्य मिळवले. हाच अनुभव त्यांना पुढे महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये अग्रस्थानी घेऊन गेला. संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेअंतर्गत काँगो सारख्या संघर्षग्रस्त देशामध्ये 6 वर्ष सेवा आणि 2016 मध्ये 18 देशांच्या सामूहिक लष्करी सरावात एक्सरसाइज फोर्स 18 मध्ये भारतीय लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनण्याचा ऐतिहासिक मान त्यांना भेटला आहे. त्यांचे पती कर्नल ताजुद्दीन बगेवाडी हेही लष्करात अधिकारी, कोन्नूर गोकाक या गावातून आलेले. 2015 मध्ये झालेले हे लष्करी दाम्पत्य सध्या वेगवेगळ्या ठिकाणी देशसेवेत कार्यरत आहे. एक जण जम्मूमध्ये आणि दुसरं म्हणजे झाशीमध्ये. कर्नल सोफिया कुरेशी म्हणजे शौर्य, बुद्धिमत्ता आणि प्रेरणेचं जिवंत प्रतीक. त्यांनी दाखवून दिलं की देशसेवा ही केवळ वर्दीत भरलेली शिस्त नव्हे, ती असते एक जिद्द, एक स्वप्न आणि एक मिशन.